असं आहे की विरोधासाठी विरोध करावा असं कोणी कृपया करू नये. 17 जून 2025चा अधिकृत शासन निर्णय आहे. तो GR ची कॉपी माझ्याकडे आहे. कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल असं सरकारने केलेलं नाही. उलट हिंदी भाषा ही महाराष्ट्राच्या बाहेर पण बोलल्या जाते. हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात अ, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये बोलली जाते. किंवा आता आपल्याला इंग्रजी येत नसेल आणि केरळ राज्यात आपण जर गेलो तर तिथं पण हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन भाषा चालतात, कारण हिंदी शेवटी ही आपली राष्ट्रभाषा आहे. आता शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे की हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल आणि 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील. आणि पुढं असं लिहिलं आहे, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल. ही मराठी भाषेला कुठेही धक्का लागणार नाही आणि इतर भाषेचा सुद्धा सन्मान होईल. आता तिसरी भाषा काही लोकांना जर आता कोकणी शिकायची आहे, पण शाळेत 20 विद्यार्थी आहेत, तर त्यांना कोकणी सुद्धा शिकता येईल ऑनलाईन पद्धतीनं. त्याची अध्यापनाची व्यवस्था हे स्वतः सरकार करणार आहे. कोणाला जर संस्कृत शिकायची असेल पण कंपल्सरी 20 विद्यार्थी असतील, शासन निर्णय एकदा वाचा तशा पद्धतीनं. आणि आजच्या पिढीनं सर्व भाषा अभ्यासल्या पाहिजे ना. आपण ज्यावेळेस सोयीचं राजकारण आपलं करतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, संभाजी महाराजांचं नाव घेतो, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो. स्वतः शिवाजी महाराजांना 7 भाषा येत होत्या. स्वतः शहाजी राजांनी मराठी सोबतच कन्नड भाषेचा अभ्यास केला होता. त्यांचे म्हणजे कन्नड भाषा असेल, हिंदी भाषा असेल, ब्रजभाषा असेल. इतकंच नाही, शिवाजी महाराजांची स्तुती करणारं पहिलं काव्य हे कवी भूषणनी लिहिलं आहे, इंद्रजिमी जंबपर. हे हिंदीमध्ये काव्य आहे. छत्रसाल बुंदेला आला होता, तो हिंदी भाषिक होता. इतकंच काय, आपण संभाजी महाराजांपर्यंत जाऊया, त्यांना तर 17 भाषा येत होत्या. त्यांनी हिंदी भाषेमध्ये भेदनायिका आणि नखशिखांत असे 2 ग्रंथ निर्माण केले. सावित्रीबाई फुलेंनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकून सांगितलं का, इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वै खरी बहुजनाची, इंग्रजी शिकूनी जाती भेद मुळा आणि भटा भारुडा गाडून या. हे सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं महात्मा फुले हिंदी, मोळी, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक भाषेवर प्रभुत्व आहे, महात्मा फुलेंचं अनेक भाषेवर प्रभुत्व आहे. शिवाजी महाराजांना 7 भाषा येत होत्या, शंभूराजांना 17 भाषा येत होत्या, शहाजी महाराज अनेक भाषेचे जाणकार होते, जिजाऊ साहेब अनेक भाषेचे जाणकार होत्या, अहिल्यामाई होळकरांना अनेक भाषा येत होत्या. ह्या आपल्या महापुरुषांनी, मराठी हा आपला प्राण आहे, मराठी आपला श्वास आहे, मराठी भाषेच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर भाषा शिकल्या पाहिजे हे जर महापुरुषांनी सांगितलं असेल. आणि आत्ताच्या पिढीला जर बाहेर देशात जायचं असेल, आता आम्ही